नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते, जिथे तुम्हाला मिळेल चालू घडामोडींच्या नवीन दिशा आमच्या नजरेतून. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मध्य प्रदेशची लढाई हरल्यानंतर कमलनाथांचे कमळमुख म्लान झाले होते. कमलनाथ यांनी आपल्या आर्थिक शक्तीच्या बळावर मध्य प्रदेशात त्यांच्या पसंतीच्या अनेक ऐरागैरांना तिकिटे वाटली असे आरोप झाले. पण त्या काळात कमलनाथांची मगरुरी क्षणोक्षणी दिसत होती. हे कमलनाथ संजय गांधी यांचे सखा होते. 1980 साली इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना आपला तिसरा पुत्र मानले होते. पण आजकालच्या जमान्यात अनेक पुत्र आपल्या बापाची किंवा आईची जराही पर्वा करीत नाहीत. एका कवीने म्हटले आहे, हम ऐसे रिसालों को काबिले जप्ती समझते हैं जिसे पढ़कर बेटे बाप को खपती समझते हैं. यातील रिसाले म्हणजे पुस्तके. अशा अनेक दिवट्या पुत्रांनी जो मार्ग अवलंबिला तोच मार्ग आपल्या दिवट्या नकुलनाथ की नकलनाथ नावाच्या पुत्र प्रेमामुळे कमलनाथ यांना पत्करावा लागत आहे. तसेही गेल्या 15 वर्षात कमलनाथ यांच्या हाती फक्त 15 महिने सत्ता होती. पण ती सत्ताही अडखळत त्यांनी आपल्या नावाप्रमाणे कमळात विलीन करून टाकली होती. कमलनाथ तेव्हाच्या कलकत्त्याचे श्रीमंत उद्योगपती, महाराष्ट्राला लागून असलेल्या बहुसंख्य मराठी भाषिक असलेल्या छिंदवाड्याचे खासदार होते. मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी आमदारकी लढवली आणि पुत्र नकुलनाथ याला खासदार केले. पण आता राहुल गांधी यांच्या सख्ख्या काकांचे म्हणजे संजय गांधी यांचे मित्र असलेल्या कमलनाथाला राहुल गांधी म्हणजे आपला नकुलनाथ वाटला असावा. या पोराचे काय ऐकावे असा व्यापक विचार करून ग्वाल्हेरच्या खऱ्या खुऱ्या महाराजाप्रमाणे या छिंदवाड्याच्या अनभिषिक्त महाराजांनी आता काँग्रेसच्या चिखलातून कमळ उगवले आणि आता ते आपल्या बेटा नकुलच्या हाताने आपले चिखलाने माखलेले पाय धुवून काढतील यात शंका नाही. असे म्हणतात की त्यांनी राहुल गांधी बरोबर चर्चा केली. त्या चर्चेत काय झाले याची चाहूल कमलनाथ आणि राहुल यांच्यापैकी कोणीही जनतेला लागू दिली नाही. कमलनाथ यांची कर्मभूमी छिंदवाडा असली तरी त्यांना गेल्या काही वर्षात मध्य प्रदेशच्या राजकारणात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला होता. पण कमळाने निवडणूक जिंकल्यावरही जणू काही निवडणूक हरलो आहोत अशा वातावरणात मध्य प्रदेशचे शिवराज अडगळीत होते. तसेच हारलेले कमलनाथही अडगळीत गेले होते. हे दोघेही समदुःखी नेते परस्परांच्या गळ्यात गळा घालून शोकमग्न झाले असतील किंवा नसतील, पण दोघांच्या दुःखाचे कड सारखेच आहेत. एक जिंकल्यानंतरही हारला आणि दुसरा हारल्यानंतरही जिंकायचा प्रयत्न करीत आहे. ज्याप्रमाणे ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी 1.5 ते 2 डझन आमदार सोबत नेले ते शिंदे आपल्या महाराष्ट्राचे होते. आता हे मिंधे म्हणजे कमलनाथ ज्या मराठी लोकांच्या मतावर निवडून आले तेही अर्धे मराठाच झाले होते. पण आता देशातील राजकारणाची हवा तापत आहे. 370 हा आकडा तसाही मोठा पवित्र मानला जातो. आधी या आकड्याचे जे कलम काश्मीरच्या नावावर ओळखले जात होते, आता त्या 370 या आकड्याला आपल्या बलाढ्य मोदी यांनी फार गांभीर्याने घेतलेले आहे. अब की बार अपने MP 370 पार और बचे कुचे NDA वालों के साथ 400 पार हा भाजपचा नारा आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष 1-1, 2-2 जागा कशा जिंकता येतील याचा हिशोब लावत आहे. उत्तर प्रदेशचे जयंत चौधरी म्हणजे 1-2 जागांचे खासदार, महाराष्ट्राचे अशोक चव्हाण स्वतःची खासदारकी हरलेले खासदार, मुंबईच्या देवरा परिवारातील मिलिंद देवरा शिंदे साहेबांना देवदेव म्हणत भाजपा आशीर्वादाने खासदार होणार आहे. लवकरच नाराज शशी थरूर सुद्धा केरळात कमळ फुलवू इच्छितात. तामिळनाडूत कमळाचे वारे वाहावे म्हणून जोमाने प्रयत्न सुरू आहे. मोदी आणि शहा यांच्या जबरदस्त ताकदीसमोर बंगाल सारख्या राज्यात भाजपला 18 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळेच आता मध्य प्रदेशातील अपवादात्मक जागा जिंकणाऱ्या कमलनाथ पुत्राला आपली खासदारकी टिकवायची असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही. 2019च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फक्त आपल्या पुत्राला निवडून आणले होते. बाकी मध्य प्रदेशच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता 100% विजयासाठी कमलनाथ यांची गरज आहे आणि कमलनाथही त्याच वाटेवर लाजत का होईना प्रयाण करीत आहे. त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यासाठी तयारी जोमात सुरू आहे. आम्ही कमलनाथ पिता पुत्रांना ते अनाथ होऊ नयेत म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. नमस्कार.